माझी आई आशा असून तिने याच कामातून आम्हाला शिकवले, घडवले आणि कॅन्सरमधूनही मला वाचवले. कोविडच्या काळातला अनुभव होता. म्हणजे जेव्हा सगळं जग बंद होतं त्यावेळी आशाताई बाहेर होत्या आणि त्या घरोघरी जाऊन नॉक करून ते सगळे डिटेल्स घेत होत्या की दृष्ट लागली असेल काय. मी परवाच आईला म्हटलं, आणि जसं तुम्ही आता कमेंट वाचलं ना, मी पण त्या वाचल्या आहेत, आणि मी आईला म्हटलं की आता जर या लाखो आशा सेविकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कोणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि माझ्या आईचं नाव आशा आहे, सरकारी शिक्षिका आहे. कारण कित्येकदा तुला चांगला रिस्पॉन्स येईल असं नाही ना ग. तोंडावरती दारही बंद करतात तरी पण त्या तितक्याच प्रेमाने जातात. ट्रू कॉलरवर नंबर सेव्ह नव्हता, आला तो, आणि तिथे ट्रू कॉलरवर आशा असं लिहून आलं. आईचं नाव होतं, ते मला माहिती नव्हतं, पण म्हटलं अरे वा, सुरुवात अशी आहे तर मग अजून बघू. कारण मी तिला आता कधी कधी मजेने आवाज येतो आशाताई माझ्या आईला. बोला रिंकूताई. माझी आई अशीच बोलते मला. पण या आशाने आतापर्यंत कुठे कुठे बॅलन्स केलेले असं. काय सुंदर प्रश्न आहे. सो हे सगळं ऐकलं की मला फक्त माझी आई दिसली. तुला खरंच मी सांगते, मला काही नाही दिसलं, आणि म्हणून ते मला खूप जास्त कनेक्ट झालं. की हा इंग्लिश शब्द आहे, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, पण योगायोगाने त्याचं हिंदी आणि मराठी रूपांतर आशा. मालती पण अगदी त्या शेवटच्या मोमेंटपर्यंत आता असं वाटतं की हा संपलं, आता ही काय करेल, पण तरी तो जो ॲटिट्यूड आहे ना तिचा, फाईट बॅक नाही, आत्ताही एक पॉईंट चान्स आहे, तरी तुम्ही लढलं पाहिजे. ही गोष्ट मी शिकलो या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि आशाकडून. पण ना, या गावात मी पूर्वी कोणाची तरी सून होती, कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बायको होती, पण जेव्हापासून मी हे काम करायला लागले ना, तर मी ह्या गावची आशाताई आहे. अरे वा.